पोहोचवत आहोत आणि त्याचबरोबर टीम मोक्ष 11 महाड आपला देखील एक 12वा प्रतिनिधी आपण कमोक्स मध्ये पाठवा। दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे त्याचबरोबर रसिक प्रेक्षक वर्गांच्या आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने सर्वांचं या कुणबी चषकामध्ये करूयात आपण हार्दिक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आजच्या या दुपारच्या सत्राची मॅच एका साईडला टीम मोक्ष 11 महाड जो नुकतीच आता चांगल्या दर्जाची मॅच जिंकून चांगल्या मोठ्या धावांचा पाठलाग करून आता इथे या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय। दुसरी टीम जर पाहायला गेलं तर मग आपल्याला JSCC अंबरले हा कालवण संघाला आपल्याला हरवून इथे मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतोय। मॅचला इथे सुरुवात होईल, पंचांचा इशारा लेट्स गोचा आपल्याला येताना पाहायला मिळतोय। ज्यावेळेला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी पॉइंट ट्रॅक वरती शंतनू आपल्याला गोलंदाज सज्ज होईल आणि 20 मिनिटाचा टाइमर इथे आता 55 मधून लगवला गेलाय। स्ट्रायकिंग एंडला फाईट शेट योगेश पेनकर पुन्हा एकदा आता स्वच्छ झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी या आजच्या दिवसातील मॅच क्रमांक दुसरी खेळतोय। पहिला बॉल वरती बॅटला स्वीप केलं, एक स्लोक स्वीप बॉल सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या मैदानाच्या बाहेर बॉल पाठवायला सुरुवात झाली आहे। पहिल्या बॉल वरती पहिला षटकार, हा बॉल क्रमांक दुसरा राईट मोडतो विकेटने। याही वेळेला पहा आडव्या बॅटने सफल झाले होते, फक्त 2 षटके जिंकून गॅप शोधायचा होता। याही वेळेला बॉल अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या थँक्यू। ज्यावेळेला सुरुवात अगदी फायटर जट्टी फ्लाइंग स्टार्टने आपल्याला होताना मिळाली, ज्यावेळेला पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर मग चौकारात येणारा बॉल क्रमांक तिसरा। आता हा कोणत्या धाटणीचा असणार आहे, कोणत्या टप्प्यावरती असणार ना ते आपल्याला पाहायचंय। यावेळेला पहा ज्यावेळेला खऱ्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून इथे येताना पाहायला। व्हाईट बॉल म्हणजे 100च्या स्वरूपामध्ये आपल्याला अतिरिक्त धावाचा स्कोर काढून जोडली जाईल। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 11 या आकड्यावरती आपण पाहतोय। टीम मोक्ष 11 महाड हा संघ मॅच क्रमांक दुसरी खेळतोय आजच्या दिवसामधील। याही वेळेला गोल टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळून काढल्या, ज्या वेळेला मिड ऑफचा खेळाडूकडून आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याला बीट करायचं होतं। ते बीट किती करताना इथे नकाबेब राहिले आणि त्याच्यानंतर मग आता कुठेतरी योगेश बिनकर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग लाईन जाताना पाहायला मिळतील आणि स्ट्राईक रोटेट झाली। आता स्ट्रायकिंग एंड वरती मागच्या मॅचचा हिरो सूरज करकरे, मिस्टर मानगाव म्हणून मिस्टर महाड म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळतो, सज्ज झालाय सूरज झाला आणि सूरजने पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाला आस्वान दाखवलं। Huge, it's very huge. षटकार षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 18 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते। याही वेळेला षटकार आले आता अद्यापर्यंत विचार केला तर मग 4 बॉलचाच खेळ झालाय। 4 बॉल मध्ये 18 धावा आल्यात। बॉल क्रमांक 5 ऑन ट्रॅक
शांतनीवरती आणखीन एक प्रहार. याही वेळेला इट्स अ प्रॉपर टायमिंग. OTT ओव्हर द टॉप बॉल आउट ऑफ द पार्क. आणि पहा जो तिथे जो खेळाडू आहे ना त्याचं खरंच खूप सारं कौतुक आहे. ज्या पद्धतीने हे संपूर्ण आमच्या स्पर्धेला त्याचं सहकार्य आपल्याला लागतं. मानवते जेवढे बॉल मैदानाच्या बाहेर चालले तेवढे बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आणतोय. आणि अगदी मला वाटतं महाडचा जो खेळाडू आहे यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेला यशकच्याकडून थोडीशी चूक घडली आणि फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेला षटक क्रमांक पहिले तर संपुष्ट आलेले एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या पाहायला स्कोर कार्ड वरती म्हणजे 24 या आकड्यावरती 24 ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला ही टीमची धावसंख्या आता पाहायला मिळेल. अजून विचार केला तर मग 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये आता किती धावसंख्येपर्यंत इथे टीम जे SCC अंबरले टीम महाड संघाला आता रोखेल ना ते देखील आपल्याला पाहायचं आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाला इथे प्राचारण केले जाईल तेही आपल्याला इथे पाहावं लागणार आहे. अशा पद्धतीने अच्छा दिवसाचा विचार केला तर फायनल डे आपण पाहतोय. कुणबी चषक 2024 हे दर्जेदार दिमागदार आयोजन आपल्याला या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अमोल पहिला बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा निर्णय घेतला. लॉंग द कार्पेट हाय बॉल बुलेट ट्रेनच्या वेगानं सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणखीन एक आपल्याला चौकार येताना बाम्याला बॉल मैदानामध्ये आता प्रोव्हाइड करून द्या. चौकार आपल्याला येताना बाम्याला आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे आता 28 या आकड्यावरती 28 ऑन स्कोर कडे आपण पाहतोय. षटक क्रमांक आता दुसरा आपल्याला प्रगत पत्रावरती बाम्यामध्ये पियुष यावेळेला प्रिंट ट्रॅक वरती आलेत आणि पहिल्या बॉल वरती चौकारला योगेश बिनकर फायटर जेट याही वेळेला फायटर जेटचा ब्रँड दाखवणारा बॉलला पाठवलंय डीप स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर एक लांबच लांबवरचा क्लासिकल बॉल गेले तिथे जर आपल्या आव्हाकामध्ये असतील तर ते बॉल आम्ही आमच्यापर्यंत तुम्ही जमा करा. रोल बॉल जायचं मैदानामध्ये ज्या वेळेला षटक क्रमांक दुसरा चालू आहे. जे कोणी तिकडचे बॉल आमच्यापर्यंत इथे उपलब्ध करून देत त्यांच्यासाठी लकी ड्रॉचं एक कुपन आपण त्यांना इथे मोफत देणार आहोत. याची देखील त्या खेळाडूने नोंद घ्या आणि लगेचच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण उपलब्ध करून द्या. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहा ISPL मध्ये एक नवीन नियम आणला होता. ज्यावेळेला अगदी लांबच लांब जो षटकर लागला असता त्याला 9 देणार होते, 9 रन देत होते. हाही षटकर तर 9 धावासारखा मिळाला असता. याही वेळेला योगेश पेनकर सेकंड इन रो याही वेळेला बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम
ऑन अ स्कोर गार्ड 3 बॉलचा खेळ झालाय. चौथा बॉल षटकरांची हॅट्रिक. येस षटकरांची हॅट्रिक लगवली आहे. नाव आहे योगेश फाईट चेट. आणखीन एक बँड दाखवणारा सिक्सर. षटकरांची हॅट्रिक लागून तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 46 या आकड्यावरती. 46 ऑन स्कोर कार्ड. हा चौथाही आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 4th इन अ रो बॉल. याही वेळेला डीप मिड बाउंड्री लाईनच्या पार षटकार. धावा धापा करते पाहायला मिळते. संघाचा अर्धशतक अगदी 11 बॉल मध्ये कंप्लीट झालाय. याही वेळेला योगेश पेनकरचा आणखीन वार. बॉल सीमा पार. 5th इन अ रो लगातारचा हा 5वा षटकार. निश्चितच आपण एक लकी ड्रॉचं कुपन तिथे देणार आहोत. हा बरेच लांब लांबवरचे हे षटकर पाहायला मिळतात. ज्या वेळेला फायटरचे योगेश पेनकर मैदानाच्या आत येतो तेव्हा त्या वेळेला बॉल बऱ्याच वेळेला आपल्या मैदानाच्या बाहेर जाताना सातत्याने पाहायला मिळतो. याही इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक योगेश पेनकर आपल्याला तब्बल 45 या आकड्यावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3ला सुरुवात होईल. ऑन ट्रॅक वरती स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज होतील. सूरज करकरे मिस्टर महाड ऑन स्ट्राइक. पहिला बॉल फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बॉल. OUT बॅटर आउट. डक्का क्रमांक पहिला. तो आता कुठेतरी पहिल्या बॉल वरती सूरज करकेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 3ऱ्या क्रमांकावरती महाड तालुक्याचा बाहुबली राहुल सावंत आपला स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळते. स्वप्नीलने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे. बॉल क्रमांक 2 राईट मुहूर्त विकेटने. दुसरा बॉल याही वेळेला आडव्या बॅटनं बॅटला स्विंग केला बॉलला. याही वेळेला राहुल सावंतचा हा पहिला वार. सीमा पार 4 चौकार. पुढचा बॉल या वेळेला चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. ज्या वेळेला एसटी रक्षकाकडून थोडीशी चूक घडली आणि त्याचा फायदा आता आपल्याला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून इथे सिंगल घेताना पाहायला मिळाला. ज्या वेळेला योगेश पेनकर यांचा तो कॉल राहिला आणि त्याच्यानंतर मग आता स्ट्राईक इथे रोटेट झाली. पहा योगेश पेनकर यांना स्ट्राईक करणं गरजेचं होतं आणि तेच त्यांनी केलं. ज्या वेळेला
अगदी दुसऱ्या षटकामध्ये तुटून पडले होते. तब्बल 34 धावांचं ते षटक त्यांनी खर्च केलं होतं पियुष यांनी. 45 धावसंख्येवरती योगेश पेनकर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण योगेश पेनकर आजच्या दिवसामधील अर्धशतकीय खेळी केली आहे. पण जोरात टाळ्यांचा गजर पण करूयात. योगेश पेनकर फायटर जेट भारतामधील सर्वाधिक सक्सेसफुल आपल्याला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये जो खेळाडू पाहायला मिळतो ना तो आज लोणेरे विभागामध्ये आलाय कुणबी चषकामध्ये आणि अगदी या दुसऱ्याच मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 6 बॉल 6 षटकार मारलेत. पहा हाही कारनामा असणार आहे योगेश पेनकर यांच्या नावावरती. ज्या वेळेला मागच्या षटकामध्ये 5 बॉल वरती 5 षटकार लगवले होते आणि त्याच्यानंतर मग आता तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी स्ट्राईक घेतली आणि तोही बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 6 बॉल 6 षटकार लगवले. त्याचबरोबर आपली अर्धशतकीय खेळी सुद्धा केली आणि संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं 70 या आकड्यावरती 70 रन. याही वेळेला पहा राहुल सावंत होते परंतु टायमिंग प्रॉपर नाही करू शकले आणि तो बॉल आपल्याला तिथे शॉर्ट साईड लेगच्या इथे थांबताना पाहायला मिळाला. एक सिंगल झाली. बघता बघता इथे षटक क्रमांक आता तिसरं हे संपुष्ट झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 71. आजच्या दिवसामधील सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही 6 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. योगेश पेनकर पहा अगदी लहानपणापासून क्रिकेटची आवड आणि त्याच्यानंतर मग आज जर पाहायला गेलात ना तर अगदी सक्सेसफुल आपल्याला होताना पाहायला मिळालं. अगदी भारतामधील सर्वात नामवंत ज्या स्पर्धा असतात त्या संपूर्ण सर्व स्पर्धेला योगेश पेनकर यांची हजेरी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर ॲज अ कॅप्टनची भूमिका आपल्याला त्यांच्या मदतीतून सातत्याने संपूर्ण भारतभर आपल्या टीम मध्ये सातत्याने पाहायला मिळते. तेच योगेश पेनकर आज ही स्पर्धा खेळण्यासाठी कुणबी चषकामध्ये आले आणि आपल्या नावाची चर्चा या संपूर्ण विभागामध्ये पुन्हा एकदा पडण्यासाठी इथे भाग पडले. षटक क्रमांक 14 करण्यासाठी बॉल ट्रॅक वरती गोलंदाज आता पहिला बॉल टाकेल. प्रसाद आले. प्रसादने पहिला बॉल हाताळला आणि पहिल्या बॉल वरती आता राहुल सावंत शो मैदानाच्या आत आपल्याला चालू होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती हा राहुलचा पहिला चौकार. ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला बाहुबलीचा एक बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळाला. आकाशाला गवस निघालणारा आणि त्याचवरचा आणखीन लांबच लांबवरचा सिक्सर. थँक्यू. 81 आकड्यावरती. याही वेळेला आडव्या बॅटने केलाय. हाई बॉल आपल्याला सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळते. पहा चौकार षटकारांची आतिषबाजी टीम मोक्ष 11 महाड या संघाकडून होताना पाहायला मिळतात. हा संघ ज्यांनी आज पुरस्कृत केलाय ते सन्माननीय प्रसादजी मांजरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला संघ पाहायला मिळतो आणि आज खुश असेल चेहऱ्यावरती आपल्याला स्माइल देखील त्यांच्या पाहायला मिळते. ज्या वेळेला संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 85 आकड्यावरती 85. याही वेळेला आणखीन एक स्ट्रोक. याही वेळेला ह्यूज इट्स अ व्हेरी ह्यूज बॉल आउट ऑफ द पार्क सिक्सर. चार बॉल 20 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. 5वा बॉल. यावेळेला टाइमिंग बरोबर नाहीये. ज्या वेळेला वॅकंट एरियामध्ये आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि या बॉल वरती फक्त सिंगल घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतो आणि सिंगलने टीमची धावसंख्या